राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार, कल्याण एपीएमसीच्या माजी अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडले. कल्याण एपीएमसीचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. ठाण्यातील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गटनेते अभिजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, ठाणे महिला अध्यक्षा मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलिंद बनकर आदीही उपस्थित होते. कल्याण आणि परिसरात सक्रिय असलेले अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते असून शरद पवार यांची विचारधारा आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे, प्रदेश सचिव रवींद्र पटोले, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योती वाघमारे, बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड यांच्यासह शेकडो जणांनी प्रवेश केलाय. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. तसंच वाट चुकलेली लोक एक ना एक दिवस स्वतःच्या घरात येतच असतात. सत्ता सोडून जेव्हा कार्यकर्ते परत येतात तेव्हा समजून जा की सत्ता चुकीच्या दिशेने जाऊ लागलीये. त्या पक्षात घुसमट होत असल्यानेच हे सर्व मोकळा श्वास घेण्यासाठी आमच्याकडे आले आहेत असं सांगितलं. तर गोंधळे यांनी आपण अपेक्षा ठेवून आलो नाहीत, आम्ही शरद पवार यांचे समर्थक आहोत, संघटनेचे काम करणार असल्याचं सांगितलं. असं आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्थेची भीतीच राहत नाही, पोलिसांची भीतीच राहत नाही, तेव्हा असे प्रकार वाढीला लागतात. हा सरकारी यंत्रणा कोलमडत आहेत, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. सर, एक पत्र व्हायरल होतं आहे. बारामतीकरांचं आव्हान करण्यात आलं आहे पवार कुटुंबियांना की ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याकडे लक्ष द्यावं. अजितदादांच्या निधनानंतर अनेक समस्या ज्या आहेत त्या उद्भवल्या गेल्या, त्याच्यामुळे कुठेतरी भावनिक पत्र जे आहेत ते सध्या व्हायरल होताना बघायला. ते पत्र मी देखील वाचलं, पण वाईट वाटलं, डोळ्यात पाणी पण आलं. एका माणसाच्या जाण्याने एका शहराचा किती त्रास होतो, त्या शहरातल्या लोकांना किती त्रास होतो हे त्याच्यावरनं दिसतं. हे विसरता येणार नाही की 50 वर्ष अजितदादा, म्हणजे अजितदादा तर होतेच, पण 50 वर्ष शरद पवारांनी पण हा मतदारसंघ असा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवला होता. असं काय असेल तर माझं आव्हान असेल खास करून सुप्रियाताईंना की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि बारामतीकरांचे अश्रू त्याच पुसू शकतात याची मला खात्री आहे. त्या लक्ष देतीलच. आता हे पत्र वाचल्यानंतर त्याही अस्वस्थ होतील. शेवटी त्या पवार साहेबांच्या कन्या आहेत आणि ही जबाबदारी त्या स्वीकारून परत एकदा जसं तसं बारामतीकरांच्या हातात मिळेल. सर, लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत, बोगस लाभार्थी, त्यांची संख्या आता घट झालेली म्हणजे त्यांच्या वसुलीबाबत एक संतापजनक उदासीनता आहे. काय वसूल करणार? मतं घेतलीत ना, लाजा वाटत नाही दादा पैसे परत घ्यायला. मतं घेताना बरं वाटत होतं ना, मग आता कशाला पैसे मागे घेत आहे? मी तर सांगितलं लाडक्या बहिणीने एकही पैसा परत देऊ नका. कसले पैसे परत देता? घाईघाईमध्ये नावं नोंदवली असतील, हो नोंदवली, घेतलीत ना मतं आमची लालच दाखवून. एक पैसा परत देऊ नका सरकारला. काय सरकार यांनी काय मोठं हे नाही केलं, उपकार नाही केले ते पैसे देऊन. सर, भरपूर प्रश्न आहे. सर, आपण सत्ताधारी पक्षात आता आपण पक्षामध्ये आलो तर आपली नेमकी भूमिका काय राहणार? आपला त्या पक्षामध्ये मान सन्मान होत होता की आणखीन काही? स्वयंपुनर्विकासातील अडथळे होणार दूर, आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश. जुन्या आणि धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला गती देण्यासाठी तसंच सोसायट्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिलेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयात या संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली.
स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांनी कंत्राटदार किंवा डेव्हलपमेंट मॅनेजरसोबत करार केल्यानंतर महसूल विभागाकडून अवाजवी मुद्रांक शुल्क आकारला जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या सोसायट्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान स्वयंपुनर्विकासासाठी शासनाने जाहीर केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करताना UDCPRमध्ये संबंधित शासन निर्णयाचा समावेश नसल्याने 50% सवलतीच्या दरात FSI TDR मिळवताना अडचणी येत असल्याचा मुद्दाही आमदार केळकर यांनी मांडला. या मागण्यांची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. स्वयंपुनर्विकासासंदर्भातील शासनाचे संबंधित GR UDCPRमध्ये समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात यावा, तसंच महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित मागण्यांचा तातडीनं निपटारा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीला स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासक विद्याधर वैशंपायन यांच्यासह नगरविकास तसंच गृहविभागातील वरिष्ठ सचिव आणि सनदी अधिकारीही उपस्थित होते. शासनाच्या निर्देशांमुळे ठाण्यासह राज्यातील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क आणि FSI TDR बाबतची स्पष्टता झाल्यास स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातूनच मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं गुरुवारी सकाळपासून ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षाचालकांची तपासणीपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचं चित्र आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्याने प्रवासी आणि चालक यांच्या वादाच्या अनेक घटना घडल्यात. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती. या निर्णयाला विशेषतः मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा आणखीन चर्चेत आला होता. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान मिळावं आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्य तसंच प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक भाषेचं प्रशिक्षण देण्यात आलं. आता मुदत संपल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत कारवाईला सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरात या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात गुरुवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईसाठी 4 पथकं तैनात करण्यात आली आहे. ठाणे स्टेशन, माजिवडा, वागळे स्ट्रीट आणि कोपट बस स्थानक परिसरात या पथकांकडून रिक्षाचालकांची तपासणी सुरू आहे. पथकांकडून रिक्षाचालकांना थांबवून त्यांच्याशी मराठीत संवाद साधला जात आहे. ज्या रिक्षाचालकांना मराठी बोलता येते त्यांना तपासणीनंतर सोडून दिलं जात आहे. मात्र मराठीत संवाद साधता न येणाऱ्या रिक्षाचालकांना नोटीस बजावण्यात येत आहे.
या नोटिशीद्वारे त्यांना महिनाभरात मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे. महिनाभरानंतर संबंधित रिक्षाचालकांची पुन्हा मराठीत संवाद साधण्याची क्षमता तपासली जाणार आहे. त्यावेळीही मराठीत बोलताना आल्यास संबंधित रिक्षाचालकाचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. रिक्षाचालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधणं अपेक्षित आहे. तपासणी दरम्यान मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षाचालकांना नोटीस देऊन महिनाभराची मुदत दिली जात आहे. या मुदतीनंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरही मराठीत संवाद न साधता आल्यास संबंधित रिक्षाचालकाचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या 3 दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ठाणे महापालिका मुख्यालयात 150 छायाचित्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. ठाण्यातील 22 छायाचित्रकार आणि 12 हौशी छायाचित्रकारांचे छायाचित्रांनी ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि विकासाची चित्रं टिपली. अशा या छायाचित्रकारांचा गौरव नरेंद्र बळाळ सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, नौपाडा कोपरी प्रभागाच्या सभापती मिनल संखे, नगरसेवक सीताराम राणे, ठाणे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, कैलासवासी यशवंतराव चव्हाण, पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलाश महापदी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ठाण्यातील 34 छायाचित्रकारांचं एकाच वेळी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यावेळी दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या 13 सदस्यीय कमिटीचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण छायाचित्र पाहून सर्वांचं कौतुक केलं. आपल्या भाषणात सर्वांच्या कामाचं कौतुक करताना सरनाईक यांनी नगरसेवक असताना केलेल्या आंदोलनापासून महासभेपूर्वी विषयाची पत्रकारांशी चर्चा करून कशी तयारी करत असू अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत पत्रकार संघाच्या नवीन समितीकडून होणाऱ्या कामाचं भरभरून कौतुक केलं. तर आमदार संजय केळकर सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि संघाच्या संघर्ष आणि त्यांच्या मेहनतीबाबत कौतुकाची थाप दिली. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पत्रकारांकडून मिळत असलेल्या सहकार्याचा आभार व्यक्त करत दरवर्षी विकासात्मक छायाचित्र प्रदर्शन भरवण्यासाठी भरीव तरतूद करण्याचं जाहीर केलं. दरम्यान प्रदर्शनाच्या 3ऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, माजी खासदार राजन विचारे, काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महापालिका उपायुक्त मिनल पालांडे, शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट, ज्येष्ठ छायाचित्रकार एंजेलो डिसिल्वा आणि प्रदीप धिवार तसंच निहाले संस्था आणि जागृती पालक संस्थेचे दिव्यांग विद्यार्थी, साहित्यिक, छायाचित्रकार, विद्यार्थी, राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष निलेश मंडलिक, सरचिटणीस राजू डाके, चिटणीस प्रसाद सकट, खजिनदार राजू शेटकर, सदस्य अमर राजभर, सचिन देशमाने, प्रफुल्ल गांगुर्डे, निकेश शार्दूल, गजानन हरिमकर, नितीन दूधसागर, सारिका साळुंके तसंच धनेश पाटील, किस्तू फर्नांडिस, समीर मार्कंडे, दीपक कुरकुंडे, मनोज सिंग यांच्यासह अनेक छायाचित्रकार, पत्रकारांनी मेहनत घेतली. ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी तसंच कुणाल भोईटे यांनी ओघवत्या शैलीत निवेदनाची धुरा सांभाळली.